जसे एखादा सोनार सोन्याला कुंदन बनवण्यापूर्वी अग्नीत टाकतो, तसेच तुम्हाला अनेकदा असे का वाटते की जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर नात्याच्या जवळ पोहोचता तेव्हा अचानक सगळे काही विखुरले जाते? जसे एखादा दरवाजा तुम्ही पोहोचण्यापूर्वीच बंद होईल. तुम्ही एकटे राहता आणि तुमच्या हाती लागते फक्त निराशा. हे फक्त संयोग आहे का की तुमच्या आत्म्याची सर्वात मोठी परीक्षा आहे का? एकटेपणाच्या त्या खोल रात्रींमध्ये जेव्हा जग झोपलेले असते आणि तुम्ही तारे पाहत असता, तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येत नाही का की माझ्याबरोबरच असे का होते? माझ्यातच काही कमतरता आहे का? काय होईल जर मी सांगितले की हे एकटेपण, हा संघर्ष, ही वेदना तुमची शिक्षा नाही तर तुमची तयारी आहे? हे त्या दैवी मिलनासाठी तुमच्या आत्म्याची कसोटी आहे, ज्याला तुम्ही सोलमेट म्हणता. ब्रह्मांड तुम्हाला त्या व्यक्तीशी भेटण्यापूर्वी हे सुनिश्चित करू इच्छितो की तुम्ही त्या प्रेमाला सहन करण्याचे आणि निभावण्याचे पात्र आहात का. हे कोणते साधे मिलन नाही, हे दोन आत्म्यांचे महामिलन आहे आणि त्यासाठी पात्रता हवी. हे ब्रह्मांडाचे रचलेले एक विधान आहे. तो तुम्हाला सरळ तुमच्या सोलमेटपर्यंत पाठवत नाही. आधी तो तुमच्या मार्गात 5 अशा कसोट्या, 5 अशा अग्निपरीक्षा ठेवतो, ज्यांना पार न करता ते मिलन शक्यच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त हे सांगणार नाही की त्या आव्हाने काय आहेत, तर तो त्या खोल आणि लपलेल्या सत्याला उघडणार आहे की या परीक्षा का आवश्यक आहेत आणि त्या तुमच्या आत्म्याला त्या महामिलनासाठी कसे तयार करतात. मग चला, आज त्या रहस्याचा पडदा उघडू आणि जाणू की तुमच्या आत्म्याला त्या 5 अग्निपरीक्षांना का जावे लागते, जी तुम्हाला आणि तुमच्या सोलमेटमधील अडथळा आहेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा शहर नव्हते, गदारूळ नव्हते, तेव्हा ऋषीमुनी ज्ञानाच्या शोधात कुठे जायचे? घन जंगलात किंवा डोंगरांच्या खोल गुहेत. ते एकांत शोधायचे. पण का? ते जगापासून पळून जात होते का? नाही, ते स्वतःशी भेटायला जात होते. यातच लपलेलं आहे ब्रह्मांडाच्या पहिल्या कसोटीचं रहस्य, एकांताची अग्निपरीक्षा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सोलमेटशी भेटत नाही, तोपर्यंत ब्रह्मांड तुम्हाला वारंवार एकटेपणाच्या खाईत ढकलतो. हे शिक्षा नाही, ही साधना आहे. कारण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्यासमोर एक आरसे ठेवले जाते. असा आरसा ज्यात तुम्हाला तुमचा तो चेहरा दिसतो जो तुम्ही जगापासून लपवता. तुमचे भय, तुमच्या अपूर्ण इच्छा, तुमचे खोल जखम. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे एकटेपण खरे तर ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेला एक दर्पण आहे, ज्यात तो तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाशी भेटवू इच्छितो. जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत राहायचे शिकत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्याच उपस्थितीत शांती सापडत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या उपस्थितीचा आदर कसा कराल? ब्रह्मांड तुम्हाला आधी पूर्ण बनवतो, जेणेकरून तुम्ही दुसऱ्या अर्ध्याची शोधाशोध बंद कराल. जेव्हा तुम्ही एकांताच्या या परीक्षेला पार करू लागता, तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासमोर दुसरी कसोटी ठेवतो, भूतकाळाच्या सावल्यांपासून मुक्ती. उपनिषदांमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. मनुष्य तो नाही जो तो आहे, तर तो आहे जो त्याच्या स्मृती आहेत. तुमचा भूतकाळ एक जड ओझे आहे, जे तुम्ही तुमच्या पाठीवर लादून फिरत आहात. जुने अपूर्ण कथा, जुने नाते, जुनी जखम. जोपर्यंत हे ओझे तुमच्याबरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही पुढच्या यात्रेला जाऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मांड एक खेळ रचतो. तो अचानक तुमच्या जुने प्रेमी किंवा त्या लोकांना तुमच्या जीवनात परत पाठवतो, ज्यांनी तुम्हाला जखम दिली होती. ते का परत येतात? हे फक्त योगायोग आहे का? नाही, ही परीक्षा आहे. ब्रह्मांड पाहायचा इच्छितो की तुम्ही आता त्या धाग्यांशी बांधले गेले आहात का? त्यांच्या परत येण्याने तुमचे हृदय अजूनही थरथरते का? की तुम्ही शांत हास्यासह त्यांना निरोप देणे शिकलात? जेव्हा भूतकाळाचा एखादा साया वारंवार परत येऊन तुमच्या दारावर ठोठावतो, तेव्हा हे तुम्हाला मागे ओढण्याची साजिश आहे का? की हे पाहण्याची परीक्षा आहे की तुम्ही त्या दाराला कायमचे बंद करणे शिकलात का? हे ज्ञान हजारो वर्ष जुने आहे, राशींच्या अनुभवातून जन्मले आहे. पण तुम्ही मान्य कराल का जर मी सांगितले की आजचे विज्ञानही या खोल रहस्यांकडे बोट दाखवत आहे, की तुमच्या आत्म्याची ही यात्रा तुमच्या मेंदूच्या तरंगांमध्ये आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेच्या नियमांमध्ये लिहिलेली आहे? होय, हे सत्य आहे. ज्यासाठी ऋषी ध्यानात लीन होत ते मिळवायचे, तेच ज्ञान आजचे विज्ञान आपल्या उपकरणांनी गाठत आहे. गुहा आणि प्रयोगशाळेची जग वेगळी दिसते, पण सत्य एकच आहे. आणि याच ब्रह्मांडाच्या तिसऱ्या कसोटीचा पडदा उघडतो, ऊर्जा आणि तरंगांची परीक्षा, द टेस्ट ऑफ व्हायब्रेशन. क्वांटम भौतिकीचा सर्वात मोठा आणि धक्कादायक सत्य काय आहे? हेच की या ब्रह्मांडात काहीही ठोस नाही. तुमचे शरीर, हा दगड, हे तारे, सगळे अणूच्या स्तरावर फक्त ऊर्जेच्या कंपणाऱ्या तरंग आहेत. आणि तुमची सोच, तुमच्या भावना, ते देखील ऊर्जा आहे. प्रेम एक ऊर्जा आहे, भय एक ऊर्जा आहे,
शांती एक ऊर्जा आहे. प्रत्येक भावनेची स्वतःची एक वारंवारता, एक कंपन असते. ब्रह्मांडाचा नियम आहे, समान ऊर्जा आकर्षित करते. जर तुमच्या आत निराशा, एकटेपण आणि स्वतःवरील संशयाची ऊर्जा कंपित असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनात अशाच लोकांना आणि परिस्थितींना चुंबकासारखे ओढाल, जो ही ऊर्जा वाढवतील. हे आश्चर्यकारक नाही का, की क्वांटम भौतिकीचा हा सिद्धांत तेच सत्य आहे, जो आमचे ऋषी हजारो वर्षांपूर्वी म्हणत होते. यथा दृष्टी तथा सृष्टी. जशी तुमची दृष्टी असेल तशी जग रचले जाईल. तुमचा सोलमेट उच्च ऊर्जास्तरावर तुमचा वाट पाहत आहे. त्याशी भेटण्यासाठी तुम्हाला बोलणे किंवा प्रयत्न नाही, तर तुमची ऊर्जा पातळी वाढवावी लागेल. ब्रह्मांड तुम्हाला तेवढ्यापुरते तपासतो, जोपर्यंत तुम्ही बाह्य जगात प्रेम शोधण्याऐवजी आत प्रेमाची ऊर्जा निर्माण करायचे शिकत नाही. त्यानंतर येते चौथी आणि सर्वात कठीण कसोटी, अहंकाराच्या विसर्जनाची परीक्षा. तुमच्या मेंदूचा एक भाग आहे, ज्याचं एकमेव काम आहे तुमची रक्षा करणे. तो मी आणि माझे ही भिंत बनवतो. येच अहंकार आहे. हे तुम्हाला जखमेपासून वाचवते, पण येच तुम्हाला खोल जोडणीतून रोखते. खरे प्रेम अहंकाराची मृत्यू मागते. न्यूरोसायन्स म्हणतो की जेव्हा दोन लोक खोल प्रेमात असतात, तेव्हा त्यांच्या मेंदूच्या तरंगा एकमेकांशी संनादित होतात. मी आणि तुमचे भेद मिटू लागते. पण अहंकाराला हे आवडत नाही, कारण यात त्याचं अस्तित्व धोक्यात येते. म्हणून ब्रह्मांड तुमच्या अहंकाराला वारंवार आव्हान देते. तो तुमच्या जीवनात असे प्रसंग घडवतो, जिथे तुम्हाला तुमच्या अभिमान आणि तुमच्या प्रेमातून निवड करावी लागेल. तो तुम्हाला वाकडा करेल, तुटवेल, जोपर्यंत तुम्ही हे समजणार नाही की प्रेम मिळवण्यासाठी नाही, तर हरवण्यासाठी असते. तुमचा मेंदू तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी अहंकाराचे कवच घालवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की तोच कवच तुम्हाला त्या खोल प्रेमाचे अनुभव घेण्यापासून रोखत आहे, जो अहंकार वितळल्यानंतरच शक्य आहे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. आत्म्याचे रूपांतर, ऊर्जेचे शुद्धीकरण, अहंकाराचा त्याग. हे जाणणे की हे सगळे कसे कार्य करते ज्ञान आहे, पण या ज्ञानाला जीवनात उतरवणे साधना आहे. मग तुम्ही तयार आहात का त्या व्यावहारिक पद्धती आणि तंत्रांना जाण्यासाठी, ज्यामुळे तुम्ही या परीक्षांसाठी तुमची आत्मा खरेच प्रशिक्षित करू शकता? तत्त्वज्ञान जाणणे यात्रेचा पहिला पाऊल आहे, पण गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी चालणे लागते. ज्ञानाला अनुभवात रूपांतरित करणे हेच साधना आहे. मग चला त्या साधनांना जाणू, जे या परीक्षांसाठी तुमची आत्मा तयार करतील. हे कोणते जटिल अनुष्ठान नाही, तर जीवन जगण्याची कला आहे. प्रथम उपाय, एकांताच्या दर्पणाचे सामोरे जाणे. मी म्हणालो होतो की ब्रह्मांड तुम्हाला एकांताचा आरसा दाखवतो. त्या आरसापासून पळू नका, त्याचे सामोरे जा. याचा एक साधा सराव आहे. रोज फक्त 15 मिनिटांसाठी कोणत्याही मोबाईल, पुस्तक किंवा संगीताशिवाय फक्त मौनात बसा. तुमच्या डोळ्यांना बंद करा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनात हजारो विचार येतील, चिंता आणि भय वर येईल. त्यांना थांबू नका. त्यांना फक्त एका प्रेक्षकाप्रमाणे पहा, जसे आकाशात ढग तरंगत आहेत. कोणतेही निर्णय नाही, कोणतेही विश्लेषण नाही, फक्त शुद्ध साक्षीभाव. जेव्हा तुम्ही हे सुरू कराल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला तीव्र बेचैनी वाटेल, पण जर तुम्ही टिकलात तर हळूहळू तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्याच उपस्थितीत शांत आणि सहज होत आहात. बाह्य जगाचा गदारोळ कमी होईल आणि पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या आत्म्याची हळू गोड आवाज ऐकू येईल. विचार करा, जर तुम्हाला दिवसात फक्त काही क्षण स्वतःसोबत घालवायला भय वाटते, तर तुम्ही आयुष्यभर दुसऱ्याबरोबर घालवण्याचे वचन कसे निभावाल? दुसरा उपाय आहे भूतकाळाच्या राखेतून मुक्ती. तुमचा भूतकाळ तुमची कथा आहे, तुमची ओळख नाही. याला सोडण्यासाठी एक शक्तिशाली मानसिक आणि भावनात्मक तंत्र वापरा. एका शांत जागी बसा, एक कागद घ्या आणि त्यावर त्या सर्व घटना आणि आठवणींबद्दल लिहा, ज्यांनी तुम्हाला खोल वेदना दिली आहे. तुमची सारी वेदना, तुमचा सारा संताप, तुमची सारी निराशा त्या कागदावर उतारा. रडू येईल तर रडा. जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळे बाहेर आले आहे, तर त्या कागदाला पूर्ण जागरूकतेने आणि संकल्पाने जाळा. हे फक्त एक कृत्य नाही, हे ब्रह्मांडाला एक संदेश आहे की तुम्ही आता तयार आहात. जेव्हा तुम्ही त्या कागदाला जळून राख होताना पाहाल, तेव्हा खरेच कळेल की एक जड ओझे तुमच्या हृदयावरून कायमचे उतरले आहे. तुम्ही भूतकाळाचे कैदी नाही, तर तुमच्या भविष्याचे निर्माते बनाल. तुम्ही ते ओझे वाहत राहाल का, जे तुम्हाला उडण्यापासून रोखत आहे, की तुम्ही त्या राखेप्रमाणे हलके होऊन नव्या उंचींना स्पर्श करण्यास तयार आहात? तिसरा उपाय आहे तुमच्या ऊर्जेचा मालक व्हा. तुमची ऊर्जा तुमची प्रार्थना आहे. तुम्ही ब्रह्मांडाला पाठवता, ते परत तुमच्याकडे येते. तुमची ऊर्जा बदलण्याचा सर्वात साधा आणि शक्तिशाली मार्ग आहे कृतज्ञता, म्हणजे ग्रॅटिट्यूड. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर तुमचे डोळे बंद करा आणि मनात 3 अशा गोष्टींसाठी ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, जो तुमच्याकडे आहे.
ही तुमच्या श्वास असू शकते, तुमच्या डोक्यावर छत असू शकते किंवा आज मिळालेला एक क्षणाचा सुकून देखील असू शकतो. हा छोटासा सराव तुमच्या मेंदूची रसायने बदलून टाकेल. तुमचा फोकस जे नाही ते सोडून जे आहे त्यावर केंद्रित होईल. काही आठवड्यांत तुम्हाला कळेल की तुमची निराशा आणि चिंतेची वारंवारता शांतता आणि प्रेमाच्या उच्च वारंवारतेत बदलत आहे. आणि जेव्हा तुमची ऊर्जा बदलेल तेव्हा तुमचे जग बदलेल. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तक्रारीचे आणखी कारणे मिळतात? मग याचे उलट खरे नाही का? शेवटचा मार्ग अहंकाराच्या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडा. अहंकार नेहमी बरोबर राहायला इच्छितो, तर प्रेम नेहमी जोडलेले राहायला इच्छितो. याचा सराव तुम्हाला तुमच्या नात्यांत करावा लागेल. पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी तुमची भांडण किंवा मतभेद होईल तेव्हा एक क्षण थांबा. भले तुम्ही 100% बरोबर असाल, तुमच्या अहंकाराला जिंकायला संधी देऊ नका. फक्त इतके म्हणा, मी तुमची बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या एका क्षणात तुमचा अहंकार ओरडेल, तो तुम्हाला भडकवेल. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला कळेल की बरोबर असल्याच्या छोट्या सुखापेक्षा प्रेमाशी जोडले राहण्यात खूप खोल आणि स्थायी सुख आहे. तुम्ही कठोरतेकडून कोमलतेकडे जाल. तुम्ही प्रेम ग्रहण करण्यासाठी एक उघडा आणि सुरक्षित पात्र बनाल. हे उपाय आणि तंत्र फक्त साधने आहेत. खरा काम तर या साधनांनी तुमची आत्मा तराशण्याचा आहे. त्याला असा रूप देण्याचा आहे जो दैवी प्रेम आकर्षित करू शके. ही एक खोल आंतरिक साधनेची प्रक्रिया आहे. मग तुम्ही त्या प्रक्रियेचा खोलवर समजण्यास तयार आहात का, जिथे एक साधा मनुष्य आध्यात्मिक चुंबकात रूपांतरित होतो? आम्ही जाणलेले व्यावहारिक उपाय फक्त दरवाजे आहेत. खरी यात्रा तर दरवाजा पलीकडे तुमच्या आतल्या अनंत ब्रह्मांडात होते. ही रूपांतराची प्रक्रिया आहे, जिथे तुम्ही तुमची चेतना, ऊर्जा आणि मनाची माती पुन्हा घडता. ही आत्म्याची किमियागिरी म्हणजे अल्केमी आहे. पहिला टप्पा शून्यात उतरणे. साधनेचा पहिला पाऊल आहे मौनाच्या खोलीत बुडणे. हे फक्त गप्प राहणे नाही, हे मनात चाललेल्या सतत गदारुळाला शांत करणे आहे. तुमचे मन एका वादळी तळ्याप्रमाणे आहे, ज्यात हजारो विचार लाटांसारखे उठत राहतात. मौनाची साधना त्या लाटांशी लढणे नाही, तर तळ्याला फक्त शांत होऊ देणे आहे, जेणेकरून सारी माती स्वतः खाली बसेल आणि तुम्हाला पहिल्यांदाच तो पारदर्शी पाणी दिसेल जो तुमची खरी चेतना आहे. जेव्हा तुम्ही या सरावात खोल उतरता तेव्हा एक चमत्कार होतो. तुम्हाला पहिल्यांदाच बोध होतो की तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांना पाहणारे साक्षी आहात. तो आकाश आहे ज्यात हे विचाररूपी ढग येतात आणि जातात. ही पहिली जागृती आहे, जेव्हा तुमच्या आतले सारे गदारूळ थांबते आणि फक्त एक खोल शांती राहते. तेव्हा तुम्ही त्या शांततेत स्वतःच्या त्या भागाशी भेटता जो कधी बदलत नाही, जो नेहमी होता आणि नेहमी राहील. दुसरा टप्पा श्वासाची चेतना. जेव्हा मन शांत असते तेव्हा तुम्ही तुमच्या श्वासांचे रहस्य समजू शकता. तुमचा श्वास फक्त हवा नाही, ही प्राण आहे, ही जीवन ऊर्जा आहे. हे ब्रह्मांड आणि तुमच्यामधील एक अदृश्य पूल आहे. प्रत्येक श्वास जो तुम्ही आत घेता तो या ब्रह्मांडाच्या ऊर्जेला आत भरणे आहे, आणि प्रत्येक श्वास जो तुम्ही बाहेर सोडता तो स्वतःला ब्रह्मांडात विलीन करणे आहे. या द्वाराला पार करण्याचे तंत्र साधे आहे. फक्त तुमच्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाबाबत सजग व्हा. अनुभवा की तो तुमच्या नाकपुड्यांतून कसा प्रवेश करतो, तुमच्या फुफ्फुसांना कसा भरतो आणि हळूहळू बाहेर कसा निघून जातो. या सजगतेने तुम्ही भविष्याच्या चिंता आणि भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त होऊन वर्तमानाच्या एकमेव सत्यात स्थित होता. तुमची ऊर्जा स्वाभाविकरित्या वर उंचावू लागते, कारण शांती फक्त वर्तमानातच आहे. तुमचा प्रत्येक श्वास एक धागा आहे जो तुम्हाला जीवनाशी जोडतो. तुम्ही कधी त्या धाग्याला अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे, हे जाणण्यासाठी की तो कुठून येतो आणि कुठे जातो? तिसरा टप्पा प्रेमाचा आत्मसंवाद. रूपांतराचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलणे. बालपणापासून आमच्या आत एक टीकाकार बसलेला आहे, जो प्रत्येक चुकीवर आम्हाला दोष देतो. ही अहंकाराची आवाज आहे. तुम्हाला या टीकाकाराला प्रेमीमध्ये बदलावे लागेल. तुम्ही स्वतःशी तसेच बोलावे जसे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल ज्याला तुम्ही जगात सर्वात जास्त प्रेम करता. पूर्ण करुणा, स्वीकृती आणि धैर्याने. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा स्वतःला दोष देण्याऐवजी म्हणा, काही हरकत नाही, मी शिकत आहे. जेव्हा तुम्ही असुरक्षित वाटता तेव्हा स्वतःला आठवण करा, मी जसा आहे तसा पूर्ण आणि पात्र आहे. ही आत्मप्रेमाची साधना तुमच्या त्या खोल जखमांना भरून काढते, ज्या जगाची कोणतीही मलम भरू शकत नाही. ही तुमच्या अहंकाराच्या किल्ल्याला हळूहळू वितळवते. ही संपूर्ण प्रक्रिया एका तितली होण्याप्रमाणे आहे. साधनेच्या कोकूनमध्ये तुमचा जुना स्वर पूर्णपणे विखुरतो, जेणेकरून एका नव्या, रूपांतरित आणि सुंदर स्वरूपाचा जन्म होईल. जेव्हा तुम्ही या आंतरिक साधनेच्या अग्नीतून जाता तेव्हा तुम्ही काही नवीन बनत नाही, तुम्ही फक्त तेच बनता जो तुम्ही नेहमी होता. तुम्ही प्रेम शोधत नाही, तुम्ही स्वतः प्रेम बनता. मग या यात्रेच्या शेवटी काय मिळते? काय एक आदर्श साथी मिळतो का? नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान काही मिळते. तुम्ही स्वतःशी भेटता.
तुम्हाला हे समजते की ब्रह्मांडाच्या त्या 5 कसोट्या कधी तुमच्या मार्गातील खडे नव्हते. नाही, त्या स्वतःच मार्ग होत्या. त्या मूर्तिकाराच्या छेनी आणि हातोड्याप्रमाणे होत्या, जो दगडातून जास्त भाग काढून आत लपलेली सुंदर मूर्ती प्रकट करतो. एकांताने तुम्हाला तुमची खोली दाखवली, भूतकाळाने तुम्हाला मुक्त केले, ऊर्जेच्या विज्ञानाने तुम्हाला निर्माता बनवले आणि अहंकाराच्या विसर्जनाने तुम्हाला प्रेमासाठी पात्र बनवले. आता तुम्ही प्रेम शोधत नाही, कारण तुम्ही स्वतः प्रेमाचे स्रोत बनलात. तुम्ही एक भिक्षुक नाही, एक सम्राट आहात, जो तुमच्या आतल्या संपत्तीने पूर्ण तृप्त आहे. आणि हेच सर्वात मोठे रहस्य आहे. तुमचा सोलमेट तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येत नाही, तो फक्त त्या व्यक्तीशी भेटायला येतो जो आधीच स्वतःच पूर्ण आहे. तो तुमच्या अर्ध्या भागाशी नाही, तर तुमच्या पूर्ण आत्म्याशी भेटायला येतो. ब्रह्मांडाच्या साऱ्या परीक्षा फक्त तुम्हाला त्या पूर्णतेपर्यंत नेण्याचे एक दैवी विधान होते. आता तुम्ही एक शांत तळे आहात, आणि जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हात आपले प्रतिबिंब पाहू लागते. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. जर आजच या क्षणी तुमचा सोलमेट तुमच्या दारावर ठोठावला, तर तुमचे हृदय ते प्रेम कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही भयाशिवाय स्वीकारण्यासाठी खरेच उघडे आणि तयार आहे का? या यात्रेवर तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे सहयात्री आहोत. खाली कमेंटमध्ये सांगा की यापैकी कोणती कसोटी आज तुमच्या जीवनात सर्वात जास्त गुमत आहे, जेणेकरून आम्ही सगळे एकमेकांच्या ऊर्जेतून शिकू शकू. या ज्ञानाच्या ज्योतीला त्या आत्म्यांपर्यंत पाठवा, जो कदाचित या मार्गदर्शनाची शोधात भटकत आहेत. आणि जर तुम्हाला आत्म्याच्या या खोल यात्रेवर आमच्याबरोबर राहायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून या कुटुंबाचा भाग व्हा.